पण या बिझनेसमध्ये मी जेव्हा आलो तेव्हा 1-1.5-2 तासात काही इन्फॉर्मेशन भेटणार, काही इन्फॉर्मेशन नाही. ह्या बिझनेस मला माहिती होता 2-3-4 वर्षापासून, पण मी माझ्या नातेवाईकात, मित्रात, रिलेटिव्हमध्ये याच्यामध्ये सक्सेसफुल लोक नव्हते पाहिले, त्याच्यामुळे माझा अँगल पण याला निगेटिव्हच झाला पाहण्याचा. पण ज्या वेळेस मी काही बिझनेसेस करून पाहिले, जॉबमध्ये संघर्ष आला, बिझनेसेस करून पाहिल्यानंतर मला कळलं. मग नंतर काही पुन्हा एका मला प्रोग्रामला यायला चान्स भेटला, तिथं मी आणखीन सक्सेस स्टोरी ऐकल्या. त्यानंतर मी विचार केला, यार काय आहे असं दुनिया, मला फक्त निगेटिव्ह दुनिया दिसू राहिली, मला स्ट्रगलच दिसायला लागलंय. पण दुसरी बाजू पण आहे, मग हे खरं बोलतात काही खोटं बोलतात, मला हे चेक करायचं होतं. 2010ला 15 वर्षापूर्वी मी जेव्हा एक व्यक्ती सोबत बसलो, 4-5 लोक बसले होते, माझ्याकडे 18 क्वेश्चन होते हा बिझनेस न करण्यासाठी. किती प्रश्न? आणि त्या सगळ्या प्रश्नाचे 1 बाय 1 उत्तर मला भेटले. कारण की मला वाटायचं हे सगळेच का करत नाही, याचे ऍडव्हर्टाईज का नाही दुकानात, हे चेन आहे, हे मार्केटिंग आहे, मग अशा कंपनी लय आल्या, लय गेल्या, किती दिवस चालन, बंद पडलं तर, तुमचे असतील ना असे प्रश्न. आणि ते पळून गेलं, मग आपली का नाही पळून जाणार, असे माझे पण प्रश्न होते. तर या सगळ्या प्रश्नाचे मला उत्तर भेटले आणि मग मला क्लिअरिटी दिसायला लागली. तरी पण माझ्याकडे नॉलेज नव्हतं, कसं प्रोडक्ट्स विकायचं, कसं अनवळखी लोकांसोबत बोलायचं, कसं त्यांना बिझनेस प्रेझेंटेशन दाखवायचं. ते काही पण प्रश्न विचारायचे, त्यांनी काही प्रश्न विचारलं का मला त्याचं उत्तरच नव्हतं. जसं गुगलला तुमचं नाव जर सर्च केलं, फॉर एक्झाम्पल, काय नाव आहे तुमचं, काय नाव आहे, हा माणिक शिंदे, गुगलवर सर्च करायचं, टेल मी समथिंग अबाउट माणिक शिंदे, गुगल म्हणून नॉट फाउंड. तसं लोकांनी जर मला विचारलं या बिझनेसची गॅरंटी काय, मी म्हणायचो नॉट फाउंड, कारण की इन्फॉर्मेशन नव्हती, मला याच्यातली काही माहिती नव्हती. सो ज्या वेळेस ह्या इंडस्ट्रीमध्ये मी इन्व्हॉल्व झालो, ह्या इंडस्ट्रीमध्ये मला समजलं की यार इंडस्ट्री लय भारी आहे, पण मी सिरियसली करत नव्हतो. पण मी अशा ट्रेनिंग्स अटेंड केल्या, काही मीटिंग्स अटेंड केल्या, काही पुस्तक वाचायला लागलो. मग काम करत करत असताना मला जे रेग्युलर अडचणी येतात त्या रिलेटेड रोज अभ्यास करायला लागलो. काल ऐकलं का आज लक्षात राहतं, काय वाटतं तुम्हाला? नाही राहतं, पण बऱ्यापैकी राहतं, म्हणजे जे गरजेचं आहे ते तर राहतं, एवढे पण मठ्ठ नाही आपण. मग काल ऐकलेलं लक्षात नाही राहिलं तर मग तुम्हाला काय करावं लागेल, इकडे एक पुस्तक आणि इकडे प्लॅन द्यायला चालू करणं, असं बघायचं मग सांगायचं. शेवटी का रिसेंटली जर अभ्यास करायला चालू केला तर हळूहळू माइंड बदलतो, पण ते कंटिन्यू करत राहिलं तुमची सवय बनती. आणि मग मला हळूहळू कळायला लागलं. मला लई वेळा अपयश आलं, माझे लोकांनी मला रिजेक्ट केलं, पण मी थांबलो नाही. मला इंडस्ट्रीत काय कळलं माहितीये का, इथं कमी अमाऊंट्समध्ये हा बिझनेस सुरू होतो, त्यानंतर